नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। मात्र या निवडीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात व्हीपच्या अधिकारावरून गोंधळ आणि गटबाजी समोर आली आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया सविस्तर। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच थापले आहे। सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण या गटाचे जिल्हा परिषदेत 6 सदस्य निवडून आले आहेत। गेल्या आठवड्यात अजित पवार गटाने आपली अंतर्गत संघटना जाहीर केली। गटनेतेपदी राजेश्वरी रणधीर नाईक यांची निवड करण्यात आली। पक्षप्रतोदपदी स्नेहल उमेश मोरे यांची निवड झाली, तर विनायक मासाळ यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली। या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही करण्यात आली। मात्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पत्रात एक मोठी तांत्रिक चूक आढळून आली। पत्रानुसार व्हीपचे अधिकार गटनेत्यांऐवजी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे असल्याचे नमूद झाले होते। नियमांनुसार व्हीप देण्याचा अधिकार गटनेत्यांकडे असतो, त्यामुळे ही बाब समोर आल्यानंतर पक्षात खळबळ उडाली। या प्रकरणावर माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी आमदार विलासराव जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नियमाप्रमाणेच कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली। यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली। चर्चेनंतर जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रातील चूक मान्य केली आणि ते बदलून देण्यास सहमती दर्शवली। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निदर्शनासही ही चूक आली होती। त्यांनी ही पत्र दुरुस्त करून पुन्हा सादर करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले की पत्रातील मजकूर कॉपी करताना तांत्रिक चूक झाली होती, मात्र ती चूक लक्षात आल्यानंतर लगेचच पत्र बदलून देण्यात आले आहे। दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय समीकरणे अजूनही बदलत आहेत, त्यामुळे पुढील काही दिवस सांगलीच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। या घडामोडींवर आयुर्विन टाइम्स लक्ष ठेवून आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।